भाई बहनों, आज की रोटी की अर्थदर्शी व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार. आज की दिनांक 11 नोव्हेंबर 2025 मंगळवार. संपूर्ण गोष्टीचा निष्कर्ष. आता सर्व गोष्टीचा शेवट ऐकूया. देवाचे बालका आणि त्यांच्या आज्ञा पाळा, कारण हेच मनुष्याचे कर्तव्य आहे. उपदेशक 12 अध्याय 13 वचन. सर्व काळात सॉलोमन सारखा ज्ञानी मनुष्य दुसरा झाला नाही. जेव्हा त्याने देवासमोर नम्र होऊन प्रार्थना केली, प्रभू मला ज्ञान दे, तेव्हा प्रभूने त्याला अपूर्व ज्ञान कृपापूर्वक दिले. याकूब 1 अध्याय 5 वचन. आज तोच प्रभू आपल्यालाही ज्ञान देण्यास तयार आहे. नीतिसूत्र, श्रेष्ठ गीत आणि उपदेशक ही पुस्तके लिहिणारा सॉलोमन अत्यंत बुद्धिमान मनुष्य होता. त्याने संसारिक ज्ञान आणि आत्मिक सत्य या दोन्हीचा सखोल अभ्यास केला आणि शेवटी या निष्कर्षावर पोहोचला. देवाचे बालका आणि त्यांची आज्ञा पाळा, कारण हेच प्रत्येक मनुष्याचे कर्तव्य आहे. दोन प्रकारचे असते, मनुष्याचे आणि देवाचे. मनुष्याचे म्हणजे सापला. नीतिसूत्र 29 अध्याय 25 वचन. काहींना मृत्यूचे असते, काहींना अधिकार असलेल्या लोकांचे असते, काहींना वाईट आत्म्याची वाटते. अशा प्रकारचे मनुष्याला गुलाम बनवते आणि शेवटी त्याला अग्नी व गंधकाने जळणाऱ्या तळ्यात नेते. प्रकटीकरण 21 अध्याय 8 वचन. पण देवाचे आपल्याला पापापासून वाचवते आणि पवित्रेत ठेवते. बायबल म्हणते, परमेश्वराचे म्हणजे वाईटाचे तिरस्कार करणे. नीतिसूत्र 8 अध्याय 13 वचन. योसेफने पापापासून पळ काढण्यामागेच रहस्य काय होते, म्हणजे त्यांचे देवाचे उत्पत्ती 39 अध्याय 9 वचन. त्याला माहीत होते की देव त्यांच्याकडे प्रेमाने आणि दयेने पाहत आहे. म्हणून त्याने विचार केला, मी हे मोठे दुष्कृत्य कसे करू आणि देवाविरुद्ध पाप कसे करीन. योसेफ देवाला घाबरला म्हणून त्याला विपुल आशीर्वाद मिळाला. मिस्र देशात त्याला उच्च स्थान व मोठा सन्मान मिळाला. बायबल सांगते, परमेश्वराचे दिवस वाढविते. नीतिसूत्र 10 अध्याय 27 वचन. जो मनुष्य देवाला घाबरतो त्यांचे हृदय स्थिर असते आणि तो सिंहासारखा धाडाशी असते. तो मनुष्यापुढे दरदरत नाही. दानिएलकडे बघा, त्याने देवाला घाबरून नीतीने जीवन जगले. अधिकारी त्यांच्यात दोष शोधत होते म्हणून त्यांनी प्रार्थनेवर बंदी घालणारा हुकूम काढला. तरी सुद्धा दानिएल ना राजाचे कायद्याला घाबरला ना सिंहाच्या उगेला. शास्त्र सांगते, परमेश्वराच्या दृढ विश्वास असतो आणि त्यांची मुले सुरक्षित ठिकाणी राहतात. परमेश्वराचे म्हणजे जीवनाची जरा आहे, ते मृत्यूच्या सापण्यापासून दूर करते. नीतिसूत्र 14 अध्याय 26 आणि 27 वचन. प्रिय देवाचे लेकरांनो, जो परमेश्वराला घाबरतो तो कायम टिकतो. अधिक ज्ञानाचे वचन. जरी पापी 100 वेळा वाईट करतो आणि त्यांचे दिवस वाढतात, तरी मी जाणतो की देवाला घाबरणारा आणि त्यांची समोर बाळगणाऱ्या मनुष्यास सर्व काही चांगलेच होईल. उपदेशक 8 अध्याय 12 वचन. दिवसाचे बायबल वाचन. सकाळी यिर्मया 50 अध्याय, सायंकाळी इब्री 8 अध्याय. धन्यवाद.